डोंबिवलीत गुंडगिरी करून डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेला थोड्याच वेळात कोर्टात हजर करण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी फोन उचलत नाही या क्षुल्लक कारणावरून रमेश म्हात्रेनं 2 डॉक्टरांना मारहाण केली होती। दरम्यान कोर्टाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। इथं पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, थोड्याच वेळामध्ये आज रमेश म्हात्रेला हजर करण्यात येणार आहे। कोर्टात नेमकं काय काय घडामोडी घडू शकतात, काय युक्तिवाद होऊ शकतो, काय अपडेट मिळतात? मागच्या वेळी ज्यावेळी रमेश म्हात्रे आणि इतर तिघांना आणलेलं होतं त्यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त होता आणि त्याच्यामध्ये वकील आणि त्याचबरोबर इथला न्यायालयीन स्टाफ आणि पोलिसांमध्ये खूप मोठी या ठिकाणी भिडत झाली होती। त्यांच्यामध्ये प्रचंड भांडण झालं होतं आणि त्याच्यामुळे वकिलांनी आज निषेध नोंदवलेला आहे। ज्यावेळी पोलीस होतील त्यावेळी देखील ते निषेध नोंदवणार आहेत। कदाचित त्यामुळेच आज अजूनही म्हणजे 2:30 वाजताची वेळ होती रमेश म्हात्रे आणि इतर तिघांना न्यायालयात हजर करण्याची, पण अजूनही त्यांना आणलं गेलं नाही आहे। पण अशी शक्यता सांगितली जाते ती म्हणजे आज कदाचित VC द्वारे ही जी आजची सुनावणी आहे ती होईल किंवा रमेश म्हात्रे आणि इतर तिघांना 5-5:30 नंतर ज्यावेळी कोर्ट सुटेल त्याच्यानंतर स्पेशल कोर्टामध्ये आणलं जाईल आणि त्यावेळी त्यांची सुनावणी होईल किंवा आतापर्यंत पोलिसांनी MCR जो आहे तो दाखल केलेला आहे। म्हणजे सध्या तरी पोलिसांना आणखीन पोलीस कोठडीची गरज नाही आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांना थेट आता जर सुनावणी झाली तर त्यांना थेट न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता देखील दाट आहे, कारण की या केसमध्ये आणखीन काही तपास करायचा नाही आहे असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे सध्या MCR देखील जो आहे तो न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेला आहे। पण सुनावणीसाठी स्वतः रमेश म्हात्रे आणि इतर तिघांना इथे आणणार की VC द्वारे सुनावणी घेणार हेच अजून निश्चित झालेलं नाही आहे। वकिलांचा जो निषेध आहे त्याच्यामुळे कदाचित पोलिसांचा निर्णय असेल, पण अजूनही म्हणजे 2:30 वाजताची सुनावणी होती, अजूनही सुनावणी झालेली नाही। अजूनही रमेश म्हात्रे यांना इथे आणलं गेलं नाही आहे कल्याण कोर्टामध्ये। ते कदाचित 5-5:30च्या दरम्यान हे आणलं जाईल असं सांगितलं जाते। तर दुसरीकडे इतके दिवस उलटले आहेत या घटनेला, इतका निषेध झालेला आहे, शिवसेनेवर इतकी मोठी टीका झालेली आहे, तर देखील शिवसेना पक्षाकडून किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून अजूनही रमेश म्हात्रे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे। त्यामुळे देखील एकंदरीतच कोर्टात असेल किंबहुना पक्षातून असेल, काय नेमकी पुढे कारवाई होतीये, काय नेमकं पुढे यावर डिसिजन एकनाथ शिंदे घेतात, काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती।